नमस्कार मित्रांनो, गली आर्टिस्ट कल्पेश इंदापूरवरून निघतो आता मी. मस्त आराम वगैरे केला आहे, मस्त की सकाळी पोचलो. बघितलात तुम्ही निखिलची अवस्था बघा, अजून काही झोप का उडाली की नाही. निघालो आम्ही लोक आता इंदापूरवरून ऑलमोस्ट. तरी आता मार्केट वगैरेमध्ये चाललो, थोडा नाश्ता वगैरे करू. हे तसंच मग पुढचं हे करू. कुणाल देशमुख, थांबा जरा 2 मिनटं फक्त थांबा. आतमध्ये घरीच आहे, त्याची ओळख करून देतोच मी. हा बघा, हा माझा खास मित्र कुणाल देशमुख. नमस्कार. आज बोलतात ना की याला भेटलो तर मला तरी वेगळंच वाटतं. अरे खूप भारी वाटतं. तेच डायरेक्ट हरिहरेश्वरला न जाता त्यासाठी मी थांबलो स्पेशली. सकाळी आलो तर झोपला होता ब्रो. पॉडकास्ट भाऊ आपला माचवायला हरिहरेश्वरला. बस 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 भावाचा ग्रुप. आज भावाची ऑर्डर आहे, पण काय मला सध्या हरिहरेश्वरची मी डेट घेतली असल्यामुळे हे नाही. पण चल येऊ, भेटतो मी. हो परत येतोय जाताना. चला मित्रांनो, निघतो आपण आता हरिहरेश्वरसाठी. भेटूया आपण. निघालो इंदापूरवरून. तर इंदापूरच्या मार्केटमध्ये पोचू आपण. तर मार्केट वगैरे दाखवतो. आज काय एवढं फिरायला परत भेटलं तर शेवटी बोललो का रात्रीच मी की उठलो तर आज लेट उठलो. स्वतः डायरेक्ट प्रोग्रामसाठीच निघतोय. खूप मस्त क्लायमेटमधून चाललो आम्ही लोक. एकदम छान क्लायमेट आहे. आम्हाला मला शूट करून दाखवतो मी. क्लायमेट एकदम छान आहे, सॉलिड क्लायमेट आहे. तुम्हाला दाखवतो. हे आपण आलो आहे म्हसळामध्ये. प्रॉपर म्हसळा. क्या बात आहे, क्या बात आहे. बरीच गर्दी आहे इकडे. म्हसळामध्ये आहे थोडीफार बरीच गर्दी आहे. आलो आपण आता. अच्छा, शिववर्धनच्या अगोदर थोडेसे आहोत, 3-4 किलोमीटर जेसलवी तळाला आहोत. नाश्ता वगैरे करतोय जरा मी आणि निखिल. नाश्ता वगैरे झाला आहे. निघतो आम्ही लोक आता इथून. का हरिहरेश्वर आहे काय 15-20 मिनटामध्ये पोचून जाऊ आम्ही लोक. तर जे काय ते आपण आता तिकडे बघूयाच. शूट वगैरे तिकडचं काय कसं काय ते आता आपण जाऊन आपल्याला समजेलच तुम्हाला. फायनली पोचलो आम्ही. आपला एक मित्र आहे ऋतुज करून, वाचत होतो पण त्यांच्या ग्रुपमध्ये आलो तो. मस्तने राहायची वगैरे सोय केली. निखिल बस बस बस, कमी कमी कमी. हा बघा, हा ऋतुज भाऊ. आलो आपण हरिहरेश्वर मंदिरामध्ये. फर्स्ट टाईम आलो आहे. एक्साइटमेंट खतरनाक आहे. फर्स्ट टाईम आलो तर. ऋतुज भाऊ बघा, यांनी आपल्या आज मस्त एकदम याच्या घरी राहिलं वगैरे. निखिल शेठ थांबलाय पूर्ण ट्रॅव्हलिंग करून. या आपण मंदिर वगैरे बघूया. मस्त एकदम. वगैरे आले दिसले मला. सजेशन आहे का? दक्षिण मार्ग आहे. आपण आलोय आता हरिहरेश्वरला. मस्त एकदम छान क्लायमेट आणि मजा येते थोडी. नाही यार, सकाळी म्हणजे मी पहिलंच ब्लॉगमध्ये आता बोललो ना की मी उठलो तर आणि मला उठायला नाहीच जमलं. बराच प्रवास आणि बराच थकलो होतो, पण नाहीच जमलं.
फायनली हरिहरेश्वर मंदिरातून आपण निघालो आहे. दर्शन तर झालं ऋतुज भाऊन मुले. अगदी जवळच गेलो, खूप जास्तच जवळ गेलो आणि शूट पण करायला मिळाली ऋतुज भाऊन मुले. मोस्ट ऑफ शूट तर नाहीच मिळत. दिसेल तुम्हाला, ती दिसली असेलच तुम्हाला. अशा प्रकारे आपले हरिहरेश्वर मंदिरातले आपल्याला नशीब आहे आपलं की ऋतुज भाऊन मुल्याने आपला अनुभव मुले ते आरती तर आपल्याला नशिबात मिळालीच आज हरिहरेश्वर मंदिरातली आणि शूट पण त्यांच्यामुळेच करता आली. सो मजा आल्याने आज आत्ता मला जस्ट ग्रुपचं नाव माहीत पडलं. मी म्हटलं होतं ग्रुपचं नाव आहे दोस्ती म्युझिकल ग्रुप हरिहरेश्वर ना, आपला हरिहरेश्वरचाच ग्रुप आहे. तिकडे आज आपण आलो वाजवायला. एक सेकंड भाऊ ये ना, बघा याचे हाच अनुभव. याचे वडील इकडे हरिहरेश्वर मंदिरावर पुजारी आहेत ना, हां पुजारी आहेत. त्यांच्यामुळे आपल्याला बरीच आता इकडे आणि जरा एक छान क्लायमेट आहे इकडे. हरिहरेश्वरचं म्हटलं तर आज पहिल्यांदा आलो आहे. श्रीवर्धनपर्यंत येऊन गेलो आहेच. श्रीवर्धन पण नाही, मारळपर्यंत येऊन गेलो आहे. पण इकडे येण्याचा बोलतात नाही योग असतो, जो आज लिहिला होता माझ्या नशिबामध्ये. बघूया आपला आता शूट करूया दोस्ती म्युझिकल ग्रुपचा वगैरे. आपण आता शूट करूच आपण, जे काय ते रेकॉर्ड करेलच मी. सेटअप लागला आहे, बरीच संधी ऐकली आणि दोस्ती आणि म्युझिकल ग्रुप पण रेडी आहे. काय लावलं आपण? 2 ड्रम ना, हे ऋतुज काय लावलं? 2 ड्रम. 2 ड्रम 2 कॉन्सेप्ट. भाई सांग ना मग तू काय तू पण ऋतुज यार मागत 2 ड्रम 2 कॉन्सेप्ट एक्सप्रेशनला तासात आपला. ओके ओके सेटअप लागला आहे. बघूया शूट करूया आपण दोस्ती म्युझिकल ग्रुपच्याच व्हिडिओ पण काढूया. जे आता कसं काय होतंय वाचतंय ते आता समजेलच व्हिडिओमध्ये.
मित्रांनो वाजलेत रात्रीचे 3:30. जस्ट प्रोग्राम संपला हरिहरेश्वरमध्ये. दोस्ती म्युझिकल ग्रुप त्याचा मी बराच शूट केला आहे आणि मजा आली. आणि ही पब्लिक आहे. आज ऋतुभाऊंच्या घरी आपलं जेवण झालं. खरंच खूप मस्त आणि खूप भारी पब्लिक आहे ही सगळी. खूप म्हणजे खूप एकदम बोलतात ना दोस्ती यारी करण्यासारखी पब्लिक आहे. खरंच मस्त मजा आली भावांनो. माझा नवीन चॅनल आहे हा बघा. हा अनु गुरव. मला माहीत नव्हतं याने मला मेसेज केला होता. सांगतोय मला माहीत नव्हतं. खूप चांगलं आहे याचं मंदिरामध्ये. मी मगाशी म्हटलं ब्लॉगमध्ये की याच्यामुळे झालं म्हणजे दर्शन वगैरे सगळं. आणि पब्लिक आहे सॉलिड आहे एकदम. भावांनो आपला नवीन चॅनल आहे. नक्कीच सपोर्ट द्या मला. नक्कीच. ओके ऋतू भाऊ ओके ना झाला चांगला मस्त एकदम. अरे या अरे मेन माणूस आहे तुम्ही यावो. असं काय ना आपल्याकडे सगळं चालतं. आपलं हेच असं हे आहे. हे आपले मेन आहेत ग्रुपचे म्हणजे दोस्ती म्युझिकल ग्रुपचे इकडचे त्यांचाच ग्रुप आहे तो. आणि खरंच मजा आली ना. मजा नाही. आणि इकडे 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 मेन माणूस हा बघा. हा एक नवीन पियानिस्ट म्हणजे नवीन पियानो याची रील्स तर मी टाकेल आणि ब्लॉगमध्ये शूट पण याचे घेतलेत मी. सो एकदम चांगला वाजवत आणि फ्युचर चांगलं आहे याचं. फक्त अजून चांगल्या लेवलला हा शिकला पाहिजे व्यक्ती बस. चला भावांनो भेटूया आपण. निघतो आपण. ओके चला मित्रांनो निघालोय मी आता मुंबईसाठी. हा ऋतुज आपला मित्र. चल ऋतुज भाऊ येऊ. तो खास मला सोडायला आला होता मारळ स्टॉपवर. आणि आता आम्ही लोक निघतोय. भाऊ थँक्यू सो मच. खूप मजा आली. आणि भावाच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की भाऊ तू बोललास बस झालं. चल भेटूया नेक्स्ट टाइम. खरंच मजा आली. नक्की नक्की बस बस नक्की सुट्टी काढून असेल तुझ्यासाठी. चला भेटूया. चला काळजी घे. चल जा सावकाश तू. ओके चल चला भाऊ भेटूया आपण. नक्की नक्की हा नक्की रे भाई पण नक्की नक्की इंदापूर. हा चला चला भाऊ भेटूया. आता आम्ही लोक चाललो इंदापूरला. चला चल ऋतुज बाय. हो हो मी आणि निखिल आता म्हसळामध्ये आलो आहे. निखिल पण आहे. थोडी चहा वगैरे घेते. चहा घे ना. चहा वगैरे पितोय जरा आम्ही लोक दोघं पण. हालत खराब झाली बिचाऱ्याने. वन साईड गाडी चालवली काल पण नाही आज पण. मी तर 1 मिनटं पण नाही चालवली कारण त्याची गाडी त्यालाच जमते. दोघं जरा बोलतात ना एक सच्चा दोस्त तसा तो आपल्यासोबत आहेच. मोर्या बीटचा अख्खे सगळेच आहेत. आणि तुम्ही लोक पण आज जे माझा ब्लॉग वगैरे बघतायत तुम्ही सगळेच सोबत आहात नेहमीच. आज सध्या तो माझ्याकडे बोलतात ना एक प्रॅक्टिकली तो माझ्यासोबत आहे. भेटूया आपण पुढचा आता जे काय ते आता या पहिली चहा प्यायल्या आणि पुढचा प्रवास आहे तो नंतर आपण बघूया. निखिल थंडी बेकार लागते. बस थंडी तर बेकारच आहे. फायनली आपण पोचलो आता रोजच्या टेकवर. आपल्या जेव्हा इंदापूरला येतो तेव्हा निखिल कशाला ती कॅब काढली. झालास कॅप्चर झालास झालास कॅप्चर झालास. नाश्ता करायला बसलोय. निखिलने मॅगी मागवली आणि मी मिसळ मागवली. जोक असा झाला आहे की मी मिसळ तर मागवली पण काकाने नक्की मोसंबी दिली की लिंबू दिला तेच कळलं नाही मला मिसळमध्ये. त्यामुळे दाखवतो बघा. हा फार पिकलाय ही मिसळ आहे आपली. निखिल मॅगी खातोय मजा करतोय. कुठ नाही करणार मी डायरेक्ट नाश्ता करेल आणि पहिला झोपायला जाईल कारण मला उद्या प्रोग्राम आहे मोर्या बीट्सचा. सो मला डायरेक्ट मुंबई गाठायची आणि माझी झोप अजिबात कंप्लीट नाही झाली कारण रात्रभर वाजवलं आहे. सो डायरेक्ट मी झोपणार आहे शूट नाही करतात जे काय ते. नंतर मग तुम्ही लोक बोलायला नको की अरे काय शूट नाही हे नाही ते नाही. त्यामुळे आत्ताच सांगून ठेवलेलं बरं. क्लिअर स्पाईटसारखं क्लिअर असलेलं बरं. लेट उठलो आणि फायनली निघालो आपण बॅक टू पवेलियन मुंबईसाठी. बरीच अवस्था खराब आहे आणि आम्ही जास्तच थकलो होतो सकाळी तर झोपूनच राहिलो आणि मला प्रोग्रामला पोचायचं आहे एकदम फास्टमध्ये. सो आम्ही निघालो आता. 3 वाजले. 4 तासामध्ये कव्हर करायचं आहे आम्हाला मुंबईसाठी. शूट नाही करणार डायरेक्ट आम्ही नॉनस्टॉपच निघतोय. भेटूया डायरेक्ट आता. डायरेक्ट मुंबईतच भेटूया आपण. वाजले 5:30. 3:30 वाजता निघालो होतो. 2 तासामध्ये पनवेल आलो विदाऊट हॉल्ट म्हणजे कुठेच थांबलो नाही. आणि आता पटपट आम्ही निघालो आहे. जस्ट चहाने आता थोडा नाश्ता वगैरे केला आहे
लगेच आम्ही निघालो कारण मला मोर्याच्या शोला पोचायचं आहे. सो मी जास्त का आता शूट नाही करणार. जो एंड आहे तो तुम्ही रात्री आणि एंड रात्रीच पाहतो मी, कारण मी शो नंतरच एंड करेल ब्लॉगचा. सो आपण भेटूया, चला. धावपळत पोचलोय लालबागला शोला. मोर्याच्या पब्लिक भेटली आहे. हे स्वामी इकडे पोचलोय शेवटी. धावपळ करत करत कसा तरी आलोय. 8 वाजलेत. पब्लिक भेटली. मोर्याचे शो 1 राऊंड झाला आपला. पुढचा राऊंड आता कंटिन्यू करेलच मी. आज काही शूट नाही जास्त करायला भेटलं. डायरेक्ट पनवेल नंतर डायरेक्ट घरी आणि डायरेक्ट घरातून डायरेक्ट आता लालबाग. बघूया आता. चलो पब्लिक.
नमस्कार मित्रांनो, प्रोग्राम संपला आहे. आज काय जास्त शूट नाही करत, थोडीफार शूट केली मी. आता डायरेक्ट घरी पळतो आहे मी. तर जास्तच दमलो आहे. बघा आपला प्रोग्राम वगैरे संपला आहे, सगळी पब्लिक आहे. जास्त काय नाही, ब्लॉग एंड करायचा होता. आज मी तरी आमलो आहे, बाकीच्यांचं नाही. सो आपण डायरेक्ट आता निघतो. आज निखिल पण घरी झोपला आहे. तर मी आता हा प्रसन्न आहे, ह्याच्या गाडीवर मी आता कल्टी मारतो आहे डायरेक्ट. तर आपण भेटूया डायरेक्ट एरियामध्ये. चला बॅक टू पवेलियन. निघालो घरी सगळे. हे बघा गाड्या किती आहेत बघा मोर्याकडे आपल्या. चला चला आता चला बसा. चला वे टू पवेलियन. वे टू पवेलियन. चला ब्रो मिस यू. वे टू पवेलियन. हिटर लावू का त्याला हिटर? परत हिटरला लावतो हिटर. हाय कुठे हिटर आपला फिटर? चला. नमस्कार मित्रांनो, झाला ब्लॉग वगैरे सगळा संपला. मी एरियात पण आलो. काय विषय नाही. विषय फक्त एवढाच की मला बरीच माणसं भेटली माझ्या आयुष्यात. मला बरीच माणसं भेटली जी म्हणजे बोलतात ना खरेच काबिले होती. म्हणजे मी हरिहरेश्वरला गेलो वगैरे, बरीच लोकं भेटली जी बरंच काय म्हणजे चांगलं बोलण्यासारखी होती. आणि खूप काय त्यांनी म्हणजे खूप काय चांगली मला एकदम मजा आली तिकडे. क्लायमेट वगैरे सगळं बघून. सो एक समजलं की बरं वाटलं जरा त्या गोष्टी. बऱ्याच गोष्टी म्हणजे छान छान म्हणजे दोस्ती म्युझिक ग्रुपचं काही आहे. कुणूला वगैरे भेटलोच त्याला भेटल्याशिवाय बरं नाही वाटत. या सगळ्या गोष्टी बघताना फक्त एवढंच म्हणेल मी एक गोष्ट की आयुष्यामध्ये जर फ्रेंडशिप केली आपण तर दोन गोष्टींसारखीच करावी. पहिली करावी ती आयुष्यामध्ये एक गोष्ट बघितली जी मी शिकत आलो परत एकदा. आणि बोलायला गेलं तर फळ्यावरचा सुविचार. फळ्यावरचा सुविचार असा की जर फ्रेंडशिप केली तर ती श्रीकृष्णाने सुदामासारखी करावी की ज्याला बोलतात ना न सांगता सगळे दुःख कळवते ते. आणि दुसरी फ्रेंडशिप केली तर कर्ण आणि दुर्योधनसारखी असावी की म्हणजे आपला मित्र चुकीचा असतानासुद्धा त्यासोबत राहणं यासारखी कोणती फ्रेंडशिप नाही जी मी पाहिली माझ्यासोबत तर आयुष्यात झाली. आणि एक सांगणारी गोष्ट, एक म्हणजे एक मोटिवेशनच सांगणारी गोष्ट की बरीच लोक बोलतात की बाबा विरोधक 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 विरोधक. आज माझ्यासोबत तर चाललं आहे, मला काही ट्रोल वगैरे करतच असतात. सो त्या गोष्टीला मी एकच म्हणेल की जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा सगळे आपल्या हरण्याची वाट बघत असतात. तर एवढं बोलून माझा ब्लॉग वगैरे कसा झाला तर तुम्ही बघा, मला सांगा, कमेंट करा. आणि नक्कीच काय चेंजेस आहेत त्या पण तुम्ही सांगत जाऊ की बाबा असं असं चेंजेस हवेत थोडेफार. असं बोलून मी माझ्या ब्लॉगची सांगता म्हणजेच एंड करतो. तुमचा गली आर्टिस्ट.